नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, भरपूर दिवसानंतर आज आपण जे आहे का यूट्यूबला जे आहे का हा व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओचा विषय असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये अद्रक पिकाची जे शेतकरी लागवड करताय त्यांनी सुरुवातीपासून आपण काय काय उपाययोजना केले पाहिजे जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का मदत होईल। त्याचबरोबर खोडवा ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट असेल तर त्यासाठी आता इथून पुढे आपण काय नियोजन केलं पाहिजे जेणेकरून जर्मिनेशन चांगलं होईल। व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरा करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर बरेचसे जे नवीन शेतकरी आहे की ते आले पिकाची अद्रक पिकांची जी आहे का लागवड करत आहे तर त्यांच्यासाठी सांगायचं हेच आहे की शेतकरी बंधूंनो, मार्केटमध्ये सांगणारे खूप झालेले पण आहे। त्याचबरोबर कोणी चांगलंही सांगतंय, कोणी वाईटही सांगतंय किंवा कोणी त्यांच्या स्वार्थासाठीही सांगतंय। पण जर आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचं असेल, जर कमी खर्चामध्ये जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर सुरुवातीपासूनच आपण जे आहे का आता लागवड करायच्या आधी म्हणजेच की 1-2-4 दिवसापूर्वी आपण जे आहे का बियाण्याचे जेव्हा तुकडे करत असतो किंवा ते ब्रेक करत असतो, बियाण्यांचं जे खांड असतं समजा, तर त्याला एक साधारणपणे 3 ते 4 डोळे असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपण जे आहे का लागवड करायच्या आधी बीज प्रक्रिया करत असतो। तर बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला जे आहे का आपण जैविकमध्ये जर आपल्याला बीज प्रक्रिया जर करायची असेल तर आपण घेऊ शकता सुडोमोनस नावाची जी जैविक बॅक्टेरिया आहे, जैविक बुरशीनाशक आहे ते। त्याचबरोबर त्यामध्ये बॅसिलस सबटिलस नावाचं जैविक बुरशीनाशक असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे। ते घेत असताना जर आपण लिक्विडमध्ये घेत असेल तर 1 लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे 4 ते 5 ml पर्यंत दोन्ही बॅक्टेरिया आपल्याला जे आहे का 4-4, 5-5 ml पर्यंत जे आहे का घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा जे आहे का आपल्याला ते वापरायचं आहे। मायक्रोरायझाचा वापर करत असताना 1 लिटर पाण्यासाठी आपण 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी जे आहे का आपल्याला ते करायचं आहे। व्यवस्थित आपण जे आहे का ते पाण्यामध्ये मिक्स करून बियाणे आपण जे आहे का एका टपामध्ये घ्यायचं आहे आणि टपामध्ये टाकल्यानंतर एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटापर्यंत त्याला त्या बुरशीनाशकांमध्ये जे आहे का भिजवत ठेवायचं आहे। त्यानंतर त्याला जे आहे का सावलीमध्ये व्यवस्थित ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला जे आहे का लागवड करायची आहे। याचबरोबर जर आपल्याला समजा कीटकनाशक म्हणजेच की रासायनिकमध्ये जर बीज प्रक्रिया जर करायची असेल आणि ते पण कमी खर्चामध्ये जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन जे आहे ते प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml आपल्याला ते घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपल्याला 22 या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमनी त्याला देखील घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे ह्युमिक ॲसिड असतं ते आपल्याला घ्यायचं आहे। ह्युमिक ॲसिड घेत असताना प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमनी जे आहे का आपल्याला ते घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला बियाणे जे आहे का बुडवून काढायचं आहे जेणेकरून कीडवरती नियंत्रण मिळवण्यासाठी, बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा जे का फायदा होणार आहे। त्याचबरोबर जे आपण ह्युमिक ॲसिड जे घेत असतो त्यामध्ये ह्युमिक ॲसिडचा फायदा हा आहे की बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी, आपण अद्रक लावल्यानंतर व्यवस्थित त्याला पांढरी मुळी निघण्यासाठी, कंद जो आहे तो स्ट्रॉंग निघण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जे याचा जे का फायदा होत असतो। त्याचबरोबर राहिला विषय ज्या शेतकऱ्यांनी समजा खोडव्यासाठी अद्रक ठेवलेली आहे त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला जे आहे का कुठल्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड आपण जे आहे का प्रति एकर 1 किलोपर्यंत जे आहे का आपल्याला ते द्यायचं आहे। त्याचबरोबर आपण जर कुठलंही समजा चांगलं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जर घेतलं, बुरशीनाशकमध्ये जर आपण विचार केला तर थायपोनाइट मिथाइल रोको नावाने पण मार्केट मिळत असतं, ते आपल्याला घ्यायचं आहे प्रति एकर 500 ग्रॅम प्रमाणे आणि त्यामध्ये आपल्याला थायमिथॉक्झाइम 30% जे मिळत असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे प्रति एकर 500 ml पर्यंत। तिन्ही औषधे आपल्याला एकत्रित घेऊन ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला द्यायचं आहे जमिनीमधील जे कीड असेल, बुरशी असेल तर त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी। त्याचबरोबर पांढरी मुळींची संख्या वाढली म्हणजेच की जर्मिनेशन चांगलं होणार आहे, त्यामुळे जे आहे का ह्युमिक ॲसिड देखील अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला ते काम करणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे आहे का चर्चा केली की नवीन शेतकऱ्यांना समजा ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी बीज प्रक्रियेसाठी कुठल्या औषधी आपण वापरले पाहिजे। पुढील व्हिडिओमध्ये आपण बेसल डोस विषयी चर्चा करणार आहोत। बेसल डोस, त्याचबरोबर शेणखत वापरलं पाहिजे की नाही पाहिजे, त्याचबरोबर कोंबडी खतांचा वापर केला पाहिजे की नाही पाहिजे, त्याचबरोबर आपण जे कंपोस्ट खत वापरत असतो किंवा सिटी कंपोस्ट वापरत असतो त्याचे फायदे काय आहे किंवा फायदा होतो की नाही होतो या विषयावरती जे आहे का आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच जे आहे का आपल्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह येऊन आपण जे आहे का शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे आल्या पिकामध्ये त्यावरती जे आहे का व्यवस्थित चर्चासत्र जे आहे का आपण करणार आहोत। धन्यवाद।